जय शिवराय भावांनो, आज आपण आलेलो आहोत औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जालना ते औंढा नागनाथ बाईकवरती. हे बघू शकता, आता दर्शन झालेले आपले आणि हे मंदिराचं दृश्य आहे आपल्या मागं. मित्रांनो, या मंदिराची खासियत मला अशी वाटली की आतापर्यंत आपण जितके समजा देवस्थानामध्ये गेलेलो आहोत, तर त्या देवस्थानामध्ये मित्रांनो कधी तळघरामध्ये आपण मंदिर बघितलेलं नाही. पण हे जे मंदिर आहे, या मंदिरामध्ये मित्रांनो एक खासियत मला अशी वाटली की आल्याबरोबर प्रथम असं वाटतं की हे मंदिर बालाजीचं आहे, तिरुपती बालाजीचं. परंतु त्याच मंदिराच्या एक्झॅक्ट खाली त्या ठिकाणी ज्योतिर्लिंग आहे बघा. याचं कारण एक असावं कारण की पहिल्या काळामध्ये ज्यावेळेस मुस्लिमांचं जे राज्य होतं या देशामध्ये, तर त्या लोकांनी पहिल्या काळामध्ये खूप मंदिराची तोडफोड केली आणि आपल्या मूर्त्यांना सुद्धा खूप मोठं नुकसान त्यांनी केलं होतं. त्याच्यामुळं कदाचित त्या आक्रमणकर्त्यांच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी कदाचित हे जे मंदिर आहे मित्रांनो, हे जे ज्योतिर्लिंग आहे इथलं, हे शिवलिंग जे आहे ते तळघरामध्ये या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे. अक्षरशः 4x5चा एक छोटासा या ठिकाणी खाली जाण्यासाठी एक भुईमार्ग आहे आणि त्या भुईमार्गातून आपल्याला या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेता येतं. हे एक या ठिकाणी खासियत म्हणावं लागेल किंवा वैशिष्ट्य म्हणावं लागेल या देवस्थानाचं. तर असो, आपण देखील कधी इकडे या ठिकाणी आला तर नक्कीच या देवस्थानाचं दर्शन घ्या. हर हर महादेव. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. चला.